नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची इडली कशी करायची ते पाहणार आहोत। वरीपासून ही इडली तयार केलेली आहे। इतकी छान अशी पांढरी शुभ्र इडली तयार होते आणि जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही इडली कशी करायची ह्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी इडली बनवण्यासाठी 1 वाटी भरून वरी घेतलेली आहे। याला काही जण भगरसुद्धा म्हणतात। आणि 1 वाटी वरीसाठी पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। 1-2 चमचे हा साबुदाणा असेल इतपत साबुदाणा घ्यायचा आहे। आता वरी पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर हे आपल्याला 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। वरीमध्ये बघा, वरी धुतल्यानंतर आपल्याला असं काळं काळं पाणी निघतं, ते आपल्याला 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यामुळे इडली आपली मस्त पांढरी शुभ्र तयार होते। आता यानंतर हे बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। इथे मी बरोबर 2 तास हे भिजत ठेवलेलं होतं। 2 तासामध्येच इथे साबुदाणा आणि वरी छान अशी भिजलेले आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता सर्वात आधी आपल्याला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचा आहे, कारण वरीसोबत साबुदाणा तो व्यवस्थित वाटला जाणार नाही। त्यामुळे पहिल्यांदा असा साबुदाणा वाटून घ्यायचा, त्यानंतर यामध्ये वरी घालायची आहे। त्यानंतर इथे मी साधारणतः 2 चमचे भरून दही घातलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। इथे थोडे थोडे साबुदाण्याचे कण दिसतात, जरी राहिले तरी काही हरकत नाही। इथे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। इथे मला हे वाटताना पाणी अजिबात लागलेलं नाही। जर तुम्ही जास्त प्रमाणात इडली बनवत असाल आणि जर लागलं तरच पाणी घाला। हे बघा, अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवून आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे। त्यानंतर आता इडलीच्या प्लेटना आपल्याला आधी तेलसुद्धा लावून ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरीकडे गॅसवरती इडली पात्रात पाणीसुद्धा गरम करत ठेवायचं आहे। ही सगळी तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। आता त्यानंतर आपण इडलीच्या बॅटरमध्ये 1 इनोचं पाकिट इथे मी घातलेलं आहे। आपण हे इडली झटपट तयार करत आहोत, त्यामुळे हे इनो वापरणं गरजेचं आहे। आता अशा प्रकारे छान असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं पीठ आपलं फुललेलं आहे। आता अजिबात उशीर न करता पटकन हे पीठ आपल्याला प्लेटमध्ये घालायचं आहे आणि इडलीच्या पात्रामध्ये वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। फटाफट ही प्रोसेस केल्यामुळे इडली आपली छान तयार होते आणि छान खुसखुशीत अशी तयार होते, छान अशी जाळीसुद्धा पडते। इथे आपण प्लेटमध्ये बॅटर घालेपर्यंत पाणीसुद्धा छान उकळलेलं होतं, त्यामुळे आज छान आपली इडली फुलते। इथे सर्व प्लेट यामध्ये घालून झाकण लावून आपल्याला हे बरोबर 15 मिनिटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे। तोपर्यंत आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी सिंपल अशी चटणीची रेसिपी पाहूयात। इथे मी चटणी बनवण्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे। जर तुमच्या इथे जिरं, कोथिंबीर असं काही चालत असेल तर हे सुद्धा घातलं तरी चालेल। आमच्या इथे चालत नाही, त्यामुळे हे काही मी इथे घातलेलं नाही आणि याला तडकासुद्धा दिलेला नाही। तोपर्यंत इथे छान अशा आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, इडली मस्त अशी फुगलेली आहे आणि जाळीसुद्धा छान अशा पडलेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, अगदी सहज अशा इडल्या प्लेटपासून बाजूला होत आहेत, कुठेसुद्धा अजिबात चिकटल्या नाहीत। जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी छानच लागतात। तर तुम्ही आषाढी एकादशीला ह्या इडल्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर मग
पुढची रेसिपी उपवासाची तुम्हाला कोणती पाहायला आवडेल ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.